अगं आई बघू कामाचं असेल. बघू दे ग, 2 अक्षरी नाव दिसते. राधा. बघ बरं राधाचा फोन आहे का? तो राधाचाच. दे इकडे, मला बोलायचंय तिच्याशी. एक मला माझ्या नातीशी बोलायचंय तरी 50 अडथळे आणते हा तुम्ही. अगं ती कामात असेल, तू फोन घेतलास की चालूच होशील. राहू दे. ते काही नाही, उचल पटकन आणि मोठ्यांदा लाव, नाही तर बंद होईल. हा मम्मा, ऐक ना, तुझ्याकडे काम होतं. मम्मा आई म्हणायचं तिला, आणि मी तुझी आजी बोलते. काय ग, गप्पा काय झालीस? का आजीशी बोलायचं नाही? हा काही नाही कावेरी आजी, बोल ना. कावेरी आजी नाही, तुझी फक्त एकच आजी आहे आणि ती मी, त्यामुळे मला आजी म्हणायचं. आणि काय ग, मी येऊन 4 दिवस झाले, काही पत्ता नाही तुझा. माझ्या फोनकडे सरळ दुर्लक्ष करतेस. काय आजीला भेटायची इच्छा आहे की नाही? अगं असं काही नाही, बिझी होते ना जरा म्हणून. कशात? त्या कारखान्यांना भेटी देण्यात? हा हो हो, कारखाना. नक्की तेच चाललंय ना? नाहीतर तू आणि तुझी आई थापा मारायला काही कमी करणार नाही यात. काही काय बोलतेस आजी, तुझ्याशी का खोटं बोलू आम्ही. बरं एनिवे, तू कधी निघतेस? का ग, माझ्या जाण्याकडे का तुझा डोळा? अगं तसं नाही, म्हणजे तू जायच्या आधी मला एकदा भेटता येतंय का असं प्रयत्न करून बघायला. कसं? मी काही इतक्यात जायची नाही. आणि तू कुठल्या कारखान्यांना भेटी देतेस ग? आणि आहे कुठे ते पृथ्वीच्या पाठीवर? ते ना ए चला चला, ए पोरो पोरो चला लवकर. आयडी दाखव. ए भुसण्या, आयडी दाखव. ते गोविंद इंडस्ट्री वाले आयडी शिवाय घेत नसतात. आयडी बॅग मध्ये मास्तर. अरे काय करायलाय तू, चल की लवकर. आलो आलो. ए चला बिगी बिगी, बशीत बसा चला बिगी बिगी. ए काय करायलाय? इकडे बघा काय झालं इथं. अरे काय करायलाय हेंद्र पडलंय, काय करायलाय तू? जा लवकर आयडी घेऊन जा, जा लवकर. ए काय करायलाय? काय विचारतोय, काय करायलाय? काय नाही मास्तर. राधा, तू माझ्याशी बोलणार आहेस का त्या मागून चाललेल्या गोंधळाकडे लक्ष देणार आहेस? अगं आजी आहे मी इथे, पण जरा थोडी गडबड चालू आहे ना ते. ओ मॅडम दीक्षित, बसा की बशीत. आता चलताय का आणू? चला लवकर. ए बस सोड, चल उशीर झालाय, चल बस सोड. हा सर आले, एकच मिनिट. हा आजी, आजी मी जाते. हा बाय बाय बाय, नंतर बोलू. बाय बाय बाय. यू आर टू गुड. बघितलंस ना, खरंच बिझी आहे ती. आणि तुला वाटतं मी तुला तिच्याशी बोलू देत नाही, जसं काय आम्ही लांब पळतोय तुझ्यापासून. मनानं तर आधीच लांब गेला आहात दोघी, आता अजून किती लांब जाणार आहात? असं काहीही नाहीये. मग मी सांगते ते ऐकायचं नाही, मी सांगेन त्याच्या उलटच करायचं. हे कसं जमतं तुला? आता काय केलंय मी? नवऱ्यापासून वेगळी राहणारी बाई म्हणून समाजात वावरताना थोडी काळजी नको घ्यायला तू? लोकांच्या नजराचा थोडा तरी विचार करायला नको का? तू काय बोलतेयस मला काहीही कळत नाहीये. मला स्पष्ट सांग. मला स्पष्ट सांगायला सुद्धा लाज वाटते. तुला वागताना कशी वाटली नाही राम जाणे. एका परपुरुषाचा हात धरून भर चौकात उभी राहिलीस तू. तुला काहीच कसं वाटलं नाही का असं वागताना? तिकडे 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 ऐक. तुला ना उगाच काहीतरी बघितल्यासारखं वाटतं. डोळे तपासून घेऊया तुझे. कावेरीची नजर आहे ही, अजिबात चुकणार नाही. तो माणूस पाठमोरा होता आणि तुझा हात त्याच्या हातात होता. गलिच्छ वाटलं ते बघून. तुझे बाबा गेल्यापासून मी परपुरुषाकडे नजर वर करून पाहिलं सुद्धा नाहीये. माझ्यावर पाळत ठेवायची एकही संधी सोडत नाहीस ना तू. तू पुण्यात मला भेटायला आलीयस की माझ्यावर पाळत ठेवायला? मी कशाला पाळत ठेवू तुझ्यावर? मी भाजी घेऊन येत होते, समोर दिसलं ते सांगितलं. काय बोलतीयस तू? तेच, भर चौकात बाईचा हात हातात घेतो म्हणजे तो पुरुष नक्की स्त्री लंपट आणि आतल्या गाठीचा असणार बघ. हे बघ अनु, नाही त्या पुरुषांच्या नादी लागू नको. मी ठरवलंय त्याच पुरुषाशी तुझं लग्न होणार.
आई, तू उगाच हट्ट करू नकोस. का नको करू? आई आहे मी तुझी. हो, मग तेव्हा कुठे गेली होती तुझ्यातली आई जेव्हा मला तुझी गरज होती? राधा पोटात असताना वेंगुर्ल्याच्या घरात सुद्धा घेतलं नाहीस मला. तेव्हा जर माझं बाळणपण केलं असतंस, मला मानसिक आधार दिला असतास, माझ्या पाठीशी उभी राहिली असतीस, तर आज तुझं हे बोलणं ऐकून घेतलं असतं मी. अरे बापरे, म्हणजे नवऱ्याला सोडून एकटी पडलीस तू आणि त्या एकटेपणाचं खापर तू माझ्यावर फोडतेस? नाही नाही, खापर वगैरे फोडत नाहीये. माझ्या एकटेपणाला मीच जबाबदार आहे हे चांगलं माहितीये मला. पण माझ्याकडून चूक झाली म्हणून पुढे माझी काहीच मदत करायची नाही असं नसतं ना कावेरी आई. तेव्हा आईनं आधार दिला मला, राधाला सांभाळलं तिनं, म्हणून महिन्याभराची राधा असताना मी पुन्हा काम सुरू करू शकले, स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. त्या आकाशच्या आईचं काही कौतुक सांगू नको मला. तो तुला छळत होता तेव्हा काय करत होती बाई? त्याला सरळ करत होती, प्रोटेक्ट करत होती मला. बघितलं त्याचे काय परिणाम झाले ते. लग्न मोडलंस ना शेवटी. किमान तिने प्रयत्न तरी केला ग. तू आली सुद्धा नाहीस बघायला माझं काय झालंय ते. मी आले नाही तरी चेक बरोबर घेतलास पैशाचा. या घराचे निम्मे पैसे मी भरले, विसरू नकोस. कशी विसरेन? नाही विसरणार. तू विसरू देतच नाहीस. प्रत्येक वेळी भांडण झालं की बोलून दाखवतेसच की. नसते दिलेस पैसे तर काय झालं असतं? भाड्याच्या घरात राहिले असते, उशिरा घेतलं असतं स्वतःचं घर. मला पैशाची नाही तर तुझ्या असण्याची गरज होती, हे कधी समजलंच नाही तुला. जे जे आईनं केलं ते ते तू करशील असं वाटलं होतं मला. जन्मदात्री आई आहेस म्हणून. आज जन्मदात्री असल्याची आठवण करून देतेस तू. पण तेव्हा फक्त माझी आई असणं हे कारण कुठे पुरलं तुला? तू स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतला होतास, त्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध असण्याचा प्रश्नच नव्हता. आताही नको पडूच माझ्या भानगडीत. बरं, माझं मी बघून घेईन. घे मग आयुष्याचं मातेरं करून. त्या लफंगाचा हात धर, पळून जा आणि जी काय उरली सुरली अब्रू आहे ना ती सुद्धा टांग वेशीला. काय माहितीये ग तुला त्याच्याबद्दल? मी रस्त्यात त्याचा हात धरला हे नसेल आवडलं तुला, पण एखाद्या माणसाबद्दल विचार न करता लफंगा वगैरे म्हणण्यापर्यंत किती सहज पोचलीस ग तू. मित्र आहे तो माझा, माझ्या अडी अडचणीला धावून येणारा मित्र, आणि त्याच्याबद्दल उगाचच काही बोललेला मला नाही चालणार. अनु, एकट्या बाईच्या मदतीला येणारा कुणीही शेजारी, मित्र, काका, मामा कुणीही असत नाही. एकटी बाई दिसली की मदतीचा हात पुढे करणाऱ्याला फक्त एकच नाव असतं, पुरुष. मला ना आश्चर्यच वाटत नाहीये की आज तुझ्या सोबतीला आजूबाजूला माणसं का नाहीये. त्याचं फसवणं, फायदा घेणं, स्त्री पुरुषाचं एकत्र येणं या पलीकडेही कारणं असतात माणसं जोडायला. आणि कारणं असतात तसाच एखाद्या नात्याचा यापेक्षा बरा पायाही असतो. आमच्या मैत्रीचा पाया विश्वासावर ठाम उभा आहे कावेरी आई. जाऊ दे, तुला नाही कळणार. आजचा भांडणाचा कोटा उरकला वाटतं. ती इथे असेपर्यंत हे असंच चालणार. आता हे कळतंय ना तुला? अस्वस्थ का होतेस एवढी? काहीही बोलते ग ही. अगं मी आणि पट्या कोल्ड कॉफी प्यायला गेलो होतो आणि मग गप्पा मारत रस्त्यावर उभे होतो. त्याच्या हाताला काहीतरी लागलंय असं वाटलं मला, म्हणून त्याचा हात हातात घेतला मी. तर हात हातात घेण्यावरून ती वाटेल तशी बोलली मला आता खाली. नशीब त्या पट्यासमोर येऊन नाही बोलली. खरंच सुटले मी. त्याला दुटप्पी काय, स्वार्थी काय, काय वाटेल ते बोलायला लागले. असं आहे तरी का ग पट्या? तुला माहितीये ना तो कसा आहे तो. झालं तर हो ग, पण इतक्या चांगल्या माणसाबद्दल इतक्या कमी वेळात मत करून घ्यायची घाई का? त्याच्या मागे वाईट बोलावा असा आहे तरी का तो?
त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तरी त्यानं कधीही मर्यादा सोडली नाही. वागण्यात तर नाही, शब्दात तर मुळीच नाही. मला बरोबर वाटणार नाही, मला आवडणार नाही असं कधीच वागला नाही तो. उलट त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे कळेपर्यंत मीच किती त्रास द्यायचे त्याला, किती मस्करी करायचे त्याची. पण तो नेहमी नीटच वागला. दुसरा कोणी असता तर इतक्या संयमानं वागला असता का ग? या कावेरी आईला ना चांगली माणसं कशी असतात ते माहीतच नाहीये. मला बोलते ना ते एक वेळ ठीक आहे, पण त्याला बोलली हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. सहनच झालं नाही मला, माहितीये. ए अनु अनु अनु, अगं तुझ्या मनात पट्ट्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय ग. अगं तुला आवडायला लागलाय तो. आई, आता मला थांबवून काय होणार आहे का? मला थांबवून तुला जे वाटतंय ते बदलणार आहे? नाही. अगं तुला त्याच्याबद्दल किती आपुलकी वाटते, त्याचा सहवास कसा हवा हवासा वाटतो, त्याला भेटायला तू किती उत्सुक असतेस, आणि त्याला जरा कोणी नावं ठेवली की तुला किती राग येतो हे बघितलंयस का तू? ही मैत्री असू शकते. मैत्री तर आधीपासून होतीच, पण आता त्या मैत्रीत थोडा बदल झालाय. मला कळलाय तसा तुलाही तो कळलाय. मला नाही वाटत तो मला तसा आवडायला लागला तरी मी प्रेमात वगैरे पडून लग्नाचा विचार करेन. कारण असं काही करायला मी काही ती अनामिका राहिलेली नाहीये. कारण मी एका 20 वर्षाच्या मुलीची आई आहे, सून आहे, तुझी मुलगी आहे. आणि तुला काय वाटतं, कावेरी आई हे सगळं होऊ दे म्हणजे तसं व्हावं असं तुला वाटतंय? मी नाही विचार केला की मला काय वाटतं, आणि करणारही नाही. तो कप्पा मी बंद केला आणि तो बंदच राहील. एक नातं जोडायला मी काही तुला, राधाला, कावेरी आईला वाऱ्यावर सोडू? वाऱ्यावर? वाऱ्यावर कुठे? राधा चालली तिच्या आता नव्या घरी. कावेरी बाई काय थोड्या दिवसात आता वेंगुर्ल्याला जातीलच. आणि मी काय अजून एवढी म्हातारी नाही झाले बरं का. माझं मला सगळं करता येतं, मी समर्थ आहे माझं बघायला. आणि तू कधीतरी येशीलच की गं भेटायला. आणि पट्यासारखा मुलगा असेल ना तर माझी मुलगी मला सोडून गेली असं मला वाटणारच नाही. उलट मुली बरोबर मुलगाही म्हणाला असं वाटेल मला. तरीही नाही. संसाराच्या जबाबदाऱ्या, तुझं वय, बाकी सगळ्यांचं मन सांभाळणं यासाठी नाही म्हणत मी. पण जरा वेळासाठी विसरतेस की तू एक आई आहेस, एक मुलगी आहेस, एक सून आहेस. तर प्रेमासाठी ग. परत तेच. हे बघ, मी काही तुला त्याच्याशी लग्न कर किंवा त्याला होकार दे असं म्हणतच नाही. मी तुला फक्त काय विचारलं की तुझं त्याच्यावर प्रेम आहे का, आणि त्याचं उत्तर मला मिळालंय. तुला एक खरं सांगू, आपण रोज भेटतो इथे, पण तरी सुद्धा ना मी तुला खूप मिस करते यार. ते वाड्यामध्ये एवढे लोक आहे ना की आपल्याला चौकडीमध्ये सुद्धा प्रेवसी भेटत नाही. इथे तर एकमेकांशी बोलायची पण चोरी आहे. छान हातात हात घालून बसावं तर ते पण नाही. आपण फिरायला जाऊया कुठे? कसं शक्य आहे? परवडणार आहे का? फार तर फार गेलो तर काय टेकडीवरती फिरायला जाऊ, दॅट्स इट. मग आपण दुसरा घर शोधूया. एवढ्याशा पैशात परवडणार आहे? काय विचार करतोयस यार? आपण इथे राहायला आलो तेव्हापासून फक्त कंप्लेनच करतोय ना.
पण आता ऍटलीस्ट भांडत तरी नाही होत. त्या सौरभनी समजावल्यापासून आपली भांडणं तरी बंद झाली. बट आता काही झालं तरी भांडायचं नाही. ओके? डन. जेव्हा आपण आपापल्या घरी राहायचो तेव्हा हे रोज रोज भेटायचे चान्स नव्हतं ना. पण आता आहे, मग आपण हॅपी झाले पाहिजे ना. आता मी तुझा असा हात धरू शकतो, तुझी लट माझ्या हाताने असं मागे ठेवू शकतो, तुझे गाल असं पॅम्पर करू शकतो. तुझ्या डोळ्यात डोळे घालून मी तासन तास बसू शकते माहितीये. मग कुणी असो न असो काही मला फरकच नाही पडणार. अरे काय करताय? माई मावशी लवकर ये. हे बघ काय करतायत. काय झालं काय? अरे तो तर उभा आहे, ती बसले काय? तू यायच्या आधी हे करत नव्हते. मग मग काय करत होते? हा बसला होता आणि ती पण बसली होती. नील, तू बरा आहेस ना? अरे ते इथे राहतात ना, मग ते इथे बसतील तिथे बसतील ना कुठेतरी. अगं माई मावशी ते फक्त बसले नव्हते ग. मग काय करत होते? तुम्हाला नाही कळणार. काय नाही कळणार? अरे बोल, सांग ना, काय विचारते ती? ते काय करत होते ते. हे काय करत होते आम्ही? हे ए सांग ना, काय करत होतो मी? बोल. काहीच करत नव्हतं आम्ही. याला काय अर्थ आहे माई मावशी? तू ही अशी यांना मोकळीक देणार आहेस का? मग काय मी हाताला धरून बांधून ठेवू का? अगं पण मग आपल्या वाड्याचं कसं होणार? आपला वाडा हे बरं याचं. तिकडे आमच्या घरी आला ते घर सुद्धा याला त्याच्या घरासारखं आहे. मग हा वाडा पण आता त्याचाच आहे. सगळं तुझंच आहे का? हो सगळं माझं आहे. नील तू जरा शांत हो. थांब मी बघ. ए काय चाललंय तुम्हा दोघांचा? मावशी काहीही करत नव्हते दोघं. हो सर. तू चल आपण बोलू. चल. हो सर, ऐका अरे माझं. गंमत सांगतोय. तुमच्यामुळे झालंय सगळं. तुम्ही त्यांना डोस दिला आता ते भांडत पण नाहीत. हसू नका माझ्यावर. हसत नाही. चल चल आपण बोलू. हा काय? अगं काही नाही मावशी, आम्ही चिल टाकत होतो फक्त. बेसिक. चिल. हा टाका. बघितलं सर कसे प्रेमाने एकमेकांकडे बघत होते ते. सगळं तुमच्यामुळे झालंय. बरे भांडत होते आधी तर तुम्ही त्यांना उगाच काहीतरी लेक्चर द्यायला गेला. तुला काय इतका त्रास होतोय? नाही एवढं काही नाही, पण तो इथे योग्य नाही हो तिच्यासाठी. मला काळजी वाटते तिची. का? तू कधीतरी तिच्या पाठीशी उभा राहिलाय का? हितेन चांगला आहे की वाईट हा माझा प्रश्न नाहीये. तुला का काळजी वाटते? कारण ती मॅमची मुलगी आहे. ओ अच्छा, ती मॅमची मुलगी आहे म्हणून. मला वाटलं ती नकळत कोणाला तरी आवडायला लागले म्हणून. सर काय सर? बाय द वे तू अजूनही मला सांगितलं नाहीस की तुला राधा नेमकी का आवडते?
इतक्या रात्री कुठे गेल्या असतील या? खाली आहे ना, चला चला. अहो त्या रिक्षाच्या मागे चला. अहो लवकर चला, निघून जातील ते. अहो रिक्षा तर सुरू द्या, जाऊ ना त्यांच्या पुढं. अहो कळणार कसं कुठे जाणार ते? लवकर सुरू करा. कर मग, गेले निघून ते.